नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 10 मध्ये नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या नागरी विकास कामांचा शुभारंभ पार पडला। माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात कोपरखैरणे सेक्टर 5, सेक्टर 7 आणि सेक्टर 8 या ठिकाणी नवीन मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याच्या अत्यावश्यक कामांचा प्रारंभ करण्यात आला। प्रभागाचं नेतृत्व करणाऱ्या माजी नगरसेविका लता मढवी आणि युवा समाजसेवक रॉबिन मढवी यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि मंत्री गणेश नाईक यांच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाने या कामाला तत्काळ मंजुरी दिली। वाढती लोकसंख्या विचारात घेता हे काम भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असून यामुळे नागरिकांची सांडपाण्यासंबंधीची गैरसोय कायमस्वरूपी दूर होणार आहे। यामुळेच या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी अत्यावश्यक कामाबद्दल समाधान व्यक्त करत मढवी लोकप्रतिनिधींचे आभार मानले। या प्रसंगी माजी नगरसेवक शंकर मोरे, माजी नगरसेविका सायली शिंदे, समाजसेवक संदीप म्हात्रे, समाजसेवक भालचंद्र मढवी, समाजसेवक दाजी सणस, समाजसेवक नारायण शिंदे, समाजसेवक रॉबिन मढवी यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रसंगी माजी खासदार संजीव नाईक यांनी आपल्या मनोगतात माजी नगरसेविका लता मढवी आणि युवा समाजसेवक रॉबिन मढवी यांच्या माध्यमातून प्रभागातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अत्यावश्यक कामाला सुरुवात झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय। तदनंतर मीडियाशी बोलताना संजीव नाईक यांनी सांगितलं की मढवी लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा करून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या सहकार्याने हे काम मार्गी लावलंय। त्यामुळे नक्कीच नागरिकांची मोठी समस्या दूर होणार आहे। या प्रभागामध्ये पाण्याचे नवीन पाईपलाईन्स, सिवरेजचे मलनिस्सारांचे नवीन पाईपलाईन अनेक दिवसांपासून इथल्या जनतेची मागणी होती आणि माननीय नाईक साहेबांच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा सातत्याने होता। नवी मुंबई महापालिका मान्य आयुक्त, प्रशासन यांना आम्ही धन्यवाद करतो की जनतेची मागणी या ठिकाणी त्यांनी मान्य केली। आज ह्या सर्व कामांचा शुभारंभ होताना आमच्या इथल्या नागरिकांना आनंद या गोष्टीचा झाला आहे की सिवरेजचे अनेक वेळा इथे प्रत्येक आठवड्याला स्वच्छता करायला लागायची, पाण्याचं प्रेशर कमी असायचं आणि म्हणून या सर्व दृष्टिकोनातून ही समस्या लवकरच दूर होणार आहे आणि म्हणून मी माननीय नाईक साहेबांचं, माननीय लताताईंचं या ठिकाणी धन्यवाद करतो। मला आनंद आहे की लताताई आणि रॉबिन हे सातत्यानं जनतेच्या हृदयामध्ये असलेले ही मंडळी आहेत। मग तो वॉटर गटर मीटरच्या पलीकडे नुसतं हेच नाही तर माणुसकीचा धर्म जपणारी ही सर्व मंडळी आहेत। लोकांच्या सुखदुःखामध्ये जातात, त्यांना काय इतर असे काही विषय असतील तर सर्व प्रकारच्या विषयांमध्ये ही मंडळी जात असतात आणि हेच माननीय गणेशजी नाईक साहेबांनी शिकवलेलं। भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी यासाठी सजग आहे की कशा पद्धतीने लोकांची कामं होतील। 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही वृत्ती घेऊन भारतीय जनता पक्ष, त्यांचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी काम करत आहेत आणि म्हणून नवी मुंबईच्या जनतेनं माननीय नाईक साहेबांच्या विचाराला, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचाराला, मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आम्हाला सहकार्य करतात। त्याबद्दल आम्ही नवी मुंबई जनतेचा खूप खूप आभार व्यक्त करतो। या अत्यावश्यक विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी युवा समाजसेवक रॉबिन मढवी यांनी माध्यमांशी संवाद साधला। हे काम कसं नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गैरसोय दूर करेल यावर त्यांनी प्रकाश टाकला। रॉबिन मढवी म्हणाले की प्रभागाची लोकसंख्या पाहता सेक्टर 5, सेक्टर 7 आणि 8 मध्ये सांडपाण्याची समस्या गंभीर होतीये। या मलनिस्सारण वाहिन्यांच्या कामामुळे नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होतीये, ज्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मला आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी जरी वैयक्तिकरित्या, कारण माझ्या प्रभागात लोकसंख्या जास्त असल्या कारणास्तव सिवरेज लाईन व वॉटर लाईन हीच महत्त्वाची समस्या माझ्या प्रभागातली आहे। त्यामुळे डॉक्टर संजीवजी नाईक साहेब तसेच मंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्याशी पाठपुरावा करून केल्यानंतर आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी त्यांची आमदार निधी या 2 महत्त्वाच्या विषयांसाठी दिलेली आहे। त्याचं मला सार्थ त्यांच्याकडून अभिमान आहे व त्यांचा आभार मनापासून मानतो।